दुर्गा पाहिजे तुला? चालतो का रे? या माधव, आई, माधव, बाळ, माधव, माद्या, आई, मी ताईची हाक ऐकली. ती इथेच कुठेतरी आहे. दुर्गा, 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 माझी पोर कुठं आहे? दुर्गा, दुर्गा, कुठं आहेस तू? दुर्गा, आम्ही किती शोधतोय तुला. बाबा, हे तसे जाणार नाही. पोलिसांना बोलवा आणि ताब्यात द्या. चुकतंय का माझं काही? नाही. लग्न झाल्या दिवसापासून कधीच प्रेमाने वागला नाही माझ्याशी. मी आवडत नाही का तुम्हाला? नाही, तसं नाही. मग एवढं सगळं घडून सुद्धा तुम्हाला दुर्गाचा विसर पडत नाहीये. एवढं प्रेम होतं तिच्यावर. प्रेम करणं इतपत ती पवित्र नव्हती. आणि मी शांता, कसं समजावून सांगू तुला? तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला की मला तुझ्या चेहऱ्यामध्ये दुर्गा दिसते. मला चीड येते तिची. नको वाटतो तो स्पर्श. पावलं आपोआप मागे फिरतात. प्लीज मला क्षमा कर शांता. मी मनापासून तुझ्यावरती नाही प्रेम करू शकत. मला माफ कर. दुर्गा, तू माझ्याशी असं का वागलीस? सांग ना, असं माझ्याशी का वागलीस तू? का माझा विश्वासघात केलास? सांग ना, का विश्वासघात केलास? मी तुम्हाला धोका दिलेला नाहीये सनी. मी पवित्र आहे, त्या तुळशीसारखी. म्हणूनच तुमच्या त्या लाडक्या ममानं माझा खून करून त्या तुळशी वृंदावनाखाली मला कोरून ठेवलंय. जा आणि तोडा ते, म्हणजे कळेल तुम्हाला कोण किती पाण्यात येते. जा सनी, जा आणि तोडा ते. सनी, तुम्ही माझं ऐकत का नाहीये? सनी, चल, मला तुझ्या मदतीची गरज आहे.
एवढ्या रात्री कुठे चालली? फार्म हाऊस वर चला. त्या रिक्षाचा बाटला करा. देवी, तू हे चांगलं नाही केलंस. माझ्या चारित्र्यावरचा डाग पुसणारा पुरावाच नष्ट केलास तू. आता मी तुला नाही सोडणार. सनी, काय झालं बेटा? आम्हा आयुष्यात एकदा मनाने जुगार खेळलो आणि हरलो, पण तुमच्या मनाने खेळलो तिथेही हरलो. काय झालं? शांता रात्रीच कोणाला तरी भेटायला फार्म हाऊसवर एकटी जाते. कोण म्हणतं? मम्मा, मी स्वतः तिचा पाठलाग केला होता काल. काय म्हणतोस? शांता, शांता! काय मामा? काल रात्री तू कुठे आणि कुणाबरोबर गेली होतीस? काल रात्री? छे हो, लग्नानंतर एकदा सुद्धा पाऊल बाहेर पडलेलं नाहीये माझं. सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली माझी. म्हणूनच रात्रीची बाहेर जाते आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करतेस ना? खबरदार काही वेडं वाकडं बोलाल तर. शांता, तोंडावर आपला. हे बघा, दुर्गाने तुमचे खोटे नाटे आरोप सहन केले असतील, मी करणार नाही. वहिनी, तू कुणाला आणि काय बोलतेस? काय बोलतेय मी? ज्या घराला संशयाने पछाडलंय त्या घराला आणखीन काय बोलणार? दुर्गावर सुद्धा असलेच गलिच्छ आरोप करून तुम्ही तिला घरातून पळवून लावलास. नाही, ती व्यभिचारी होती. हो, ती व्यभिचारीच होती. तिचं अमितशी लफडं होतं आणि तूही तशीच आहेस. मी तशी नाही. तुम्ही ऐकून घ्या माझं. खोटे आरोप करू नका माझ्यावर.
मम्मा ती तुला तू कुणाला काय बोललीस अशी तुला शुद्ध तू सरळ सरळ मम्माला धमकी देतेस उलट बोलतेस माफी मागतीची मी माफी मागणार नाही तुला माफी मागावी लागेल मी काही केलेलं नाहीये मी माफी मागणार नाही बोलतो सोडा मला हे बघ शांतपणे संसार करायचा असेल ना तर तुला मम्माला उलट बोलता येणार नाही आग तुम्ही लावली पण ती विझवेन मात्र मी